आता 32 आमदार हे मंत्रिमंडळाच्या पदाची शपथ घेणार असून येत्या 5 डिसेंबरला हा शपथविधीचा सोहळा पार पडतोय. लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, सोलापूर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी शरद पवार गटाचे राजू खरे विजयी झाले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे 5 उमेदवार विजयी झाल्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. मात्र त्यांचा करिश्मा विधानसभा निवडणुकीत चालू शकला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.